जुन्या नाशिक परिसरातील एका म्हशीच्या गोट्याला भीषण आग लागल्याची घटना काल दुपारी 5 वाजताच्या सुमारास घडली। यामध्ये तब्बल 10 ते 12 जनावरं गंभीर भाजल्याची माहिती समोर आली आहे। जुन्या नाशिक परिसरातील नानावली भागात मुरलीधर जाधव यांचा मोठा म्हशीचा गोठा आहे। काल दुपारी अचानक गोठ्याला आग लागली। प्रथमतः जाधव यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं त्यांनी जवळच्या अग्निशमन दलाला पाचारण केलं। अग्निशमन दलाच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग पूर्णपणे आटोक्यात आणली। साधारणतः 5:18 मुख्यालयाला कॉल आला। क्षीरसागर म्हणून यांनी कॉल केला होता की बा नानावली पोलीस चौकीच्या शेजारी तिथं आग मोठ्या प्रमाणात लागलेली आहे। त्यानुसार आम्ही मुख्यालयामधील एक बंब टर्नआउट केला। त्याच्यानंतर अजून मदतीची गरज असल्याने दुसरा बंब टर्नआउट केला। 2 बंबाच्या साहाय्याने सदर ठिकाणी पाणी मारून चहू बाजूने पाणी मारून इथली परिस्थिती बघितली असता पूर्ण पत्रे वगैरे बल्ल्या वगैरे जळालेल्या होत्या आणि वेळीच आपण आल्यामुळे ती आग मोठ्या प्रमाणात होऊ दिली नाही। आणि पण सदर आगीमध्ये 10 ते 12 म्हशी आणि गायी म्हणजे टोटल 10 ते 12 म्हशी आणि गायींना या आगीची आस लागलेली आहे। त्यापैकी 4 गायींना 4 म्हशी व गायी काही वासरू आहे त्यांना जास्त प्रमाणात ते जळाले आहेत। सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सध्या जखमी गाय यांच्यावर उपचार सुरू असून आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।